आलता बरं एक जण घेऊन म्हणजे हम्म. तिथे शेड होती हा संगमचा बर बाबळगावचा हा त्याच्यावर बी पोट दिसत होतं कुठं कुठं. ते फॉर्म घालण्याच्या अगोदर होतं ह्यावेळेस आता नियोजन आपण टाईट करू जरा. मग हम्म. काय ती टाईट करावं लागते अजून. हम्म. ही काळी बिळी चांगली बनली आता आज पुढल्या वर्षी बी तराट माल लागते आज. पुढल्या वर्षी 6 लाखाच्या आसपास फॉर्म बसला पाहिजे बघा. ह्या हिशोबाने नियोजन करून द्या मला. हम्म. नाही वरलंही कळी लागली पण आता ह्याचा काय उपयोग नाही धरून. नाही काय नको धरावी. हम्म. पुढल्या वर्षी उन्हाळ्यात नाही रेस्ट देऊन दे त्याला बी बागेला आता चांगला माल दिलाय त्याने आपल्याला. सारखं चालू करायचं म्हणलं. चांगलं चांगलं निघालं चांगलं रेट चांगला सापडला चांगले पैसे झाले. 7.5-8 लाख झाले की अजून 50 लाख होतील. बाद झाले की अजून आपल्याला पोट दिलं तरी काय कमीच आहे किती झालं तरी आपल्याला कमीच. पेरूचं लय पैसे देतो फक्त रेट 50 लय नाही 50 सापडून आपल्याला 40-50 तरी 47 रुपयांनी 4 आणि 6 60 माल दिला की असं आहे ना. त्याच्या दरचा 55 67 60 रुपये. कालचा 2 टन ही गेला 50 रुपये. वाढला पण अजून 3 रुपये. चांगल्या मालाला 55 रुपये म्हणतो नाही. असं आहे ना. एक नंबर. आता आपलं काय मस्त राहील त्यामुळे. झाड पण लय रगाड झाले तो फाट कुठं झाड गेलं नाही काय नाही असा ट्रेस नाही काय नाही. एक सुद्धा सगळं व्यवस्थित त्याला खालून बिलून सगळं टाईट आहे. आता ती पॉवर टिलर नाही लावणार मी माती लावायला. ते दुसरं आहे जण बारका टेकून रोटर आहे त्याला. हा लय भारी माती लागते त्याला. हा मग तसं आयडियाने बघायचं. पण रुंदी करतो जरा. नाही जेवढा बेड रुंद होईल ना तेवढं बेडमध्ये एकदा मुळी बसली ना वापसा कंडिशन तेवढं चांगलं लेवल राहतो तेवढी फास्ट मुळीच. नको हे गवताला हात राहायचं पण आता झाड मोठी झाल्यावर नाही वाढतले गवत. सावली आता बुडाला कुठे दिसतंय का. आता ही जी कडानी आहे तीच बुडात कुठे नाही कडानीच आहे फक्त. ही काय झालं नवीन नळी टाकलेली आहे त्यामुळे इकडल्या बाजूला आले म्हणजे जुनीच आहे खालची काढून आणली.